सार्थ एकनाथी भागवत अध्याय 10 भाग 4. खर्चून पार झाले की ती पुन्हा त्याचे तोंडही पाहत नाही. त्याप्रमाणे स्वर्गाची वस्ती समजावी. आपल्या पुण्याने भोग भोगतात, पण पुण्याचा क्षय झाला म्हणजे क्षयाला जातात आणि इच्छा नसली तरी पतन पावतात. सुखी होण्यासाठी मोठे कष्ट करून याज्ञिक स्वर्ग मिळवतात. ते शेवटी अतिशय दुःखी होऊन खाली तोंड करून पतन पावतात. स्वर्गातले सारे सुख अस्तास जाऊन गर्भवास मात्र कपाळी येतो. तसल्या त्या कामुकांच्या सुखाला आग का लागेना. सुखाच्या आशेने यज्ञ करणारे लोक फुकट फशी पडतात. उद्धवा, अशा रीतीने स्वर्गसुख म्हणून जे म्हणतात ते या रीतीने दुःख पावतात. मूर्ख लोकच स्वर्गाला सुख मानतात, पण तो मार्ग काही निर्दोष नव्हे. याज्ञिकांनी विधियुक्त कर्म केले तरीसुद्धा त्यांना महादुःख प्राप्त होते. मग अविधीने कर्म केले असता सुख होईल असे तू मुळीच समजू नको. तर तेथे कर्ममार्गाची प्रवृत्ती 2 प्रकारची असते. एकीत विधीप्रमाणे आचरण होते आणि दुसरीकडे अविधीने होते. आता जी तुला मी सांगितली ती विधानोक्त स्थिती होय. विधियुक्त कर्माचरणाने स्वर्गाची प्राप्ती होते, ती प्रवृत्ती प्रशस्त होय. पुण्याच्या क्षयाने स्वर्गातून पतन कसे घडते तेही तुला कथन केले. आता अविधीचे आचरण कसे असते त्याचेही लक्षण ऐक. ते दुर्मती लोक वेदविधींचे उल्लंघन करून कुत्सित लोकांच्या संगतीने अप्रवृत्तीची प्रवृत्ती करून कसा अधर्म करून सोडतात त्याविषयी सांगतो ऐक. जीव स्वभावताच कामासक्त असतात. त्यामुळे त्यास इच्छिलेले विषय प्राप्त झाले की ते त्यावर अतिशय लंपट होऊन राहतात आणि इच्छित वस्तू प्राप्त झाली नाही तर व्याकुळ होऊन जाते. ह्या प्राणीमात्रांचा नेहमीचाच स्वभाव होय. अशा स्वभावाच्या मनुष्याला जर दुष्ट पुरुषाचा सहवास घडला तर त्याची अधर्मावरच श्रद्धा बसते आणि तो अकर्माला प्रवृत्त होतो. चंचलपणाने मन हे माकडासारखेच आहे. त्याने दुष्ट संगतीरूप मदिरा पान केले, त्यावर कामरूपी वृश्चिक चावला तर तो अध्वा वागू लागतो. यात आश्चर्य काय. वेड्याच्या हातामध्ये कोलती दिली तर तो सरसहा जाळीतच सुटावयाचा. त्याप्रमाणे तेही दृष्टांच्या संगतीने होळी पेटवून आपला धर्म समूळ भस्म करून टाकतात. अगदी लहान मुलांच्या हातात शस्त्र दिले तर ते खुपसताना आपले किंवा दुसऱ्यांचे अंग हे तो पाहत नाही. तो आपले शरीरसुद्धा कापून घेतो. आपल्या हिताचा विचार त्याला कळत नाही. ज्याप्रमाणे अंगामध्ये देव येतो म्हणून ढोंग करणाऱ्या मुरळीच्या तोंडाला धरबंध नसतो, किंवा बहुरूप्याच्या संन्यासामध्ये जसे काडीमात्र वैराग्य असत नाही, त्याप्रमाणे तोही दुःसंगतीनेच ढोंग माजवतो. त्यामुळे त्यात विवेकाला थारा असत नाही आणि तो कामशास्त्राच्याच मार्गे लागतो. कामशास्त्राच्या नादामुळे त्याची वासना वाढते आणि त्या वासनेमुळे अधर्माची योजना करतो आणि अधर्मामुळे अकर्म आरंभून निंद्यकर्माचे आचरण करतो. निंद्यकर्माची प्रवृत्ती होण्याला भोगाची लालूच ही मूळ आहे आणि भोगाच्या लालचीमध्येच अधर्माचा यथास्थित फैलाव होतो. अधर्माची वाढ वाढली की परद्रव्य आणि परस्त्री ह्यासाठी नाना प्रकारच्या युक्ती प्रयुक्ती लढवण्याच्या कामी शरीराला झिजवतो. स्त्रीसाठी अगदी काकुळतीला येतो. स्त्रीच्या ध्यासाने सैन्य बनतो आणि ती स्त्री मिळवण्याकरता प्राणाची हिंसा करण्यासही सुरुवात करतो. विधी सांगत असेल तर ते करावयाचे नाही. वेद काय म्हणतो ते ऐकायचे नाही. स्मृतिशास्त्र मनाला पटवायचे नाही आणि स्वेच्छेनेच कर्म करावयाचे. जारण, मारण, उच्चाटन, स्तंभन, मोहन, वशीकरण इत्यादी प्रयोग करून असाध्य असलेलेही अंजन साध्य करून स्त्रियास पाठीमागे लावावयाचे. लोण, मोहरी, बिब्बे हे सारे मधात कालवून तामसी पुरुष शाबरी मंत्राच्या प्रभावाने होम करावयाला धावतो. जारण मारणादी कर्म करण्याकरता बकरी, कोल्ही, वानर, सरडे, बेडूक, मासे, मगर, गिधाड व घारी यांचासुद्धा होम करतात. नग्नभैरव, वेताळ, झोटिंग, पिशाच, कंकाळ, मारको, मेसको, मैराळ इत्यादी प्रबळ भूतांची उपासना करतात. काळी चिमणी, माळढोक, घारी, कावळे, बगळे, घुबडे मारून काळ्या मांजरीला
समारंभाने आणून शाबरी मंत्रांनी होम करतात. वाहत्या घाण्यातले तेल चोरून आणतात व शनिवारी प्रदोषाच्या वेळी न्हातात आणि मध्यरात्री होमामध्ये डाकिनी व शाकिनी जागृत करतात. दारूचा घडा पूर्ण भरून ठेवतात. मागणीची पूजा करतात आणि मोहिनी मंत्राचा जप करून प्रेताच्या कवटीमध्ये रक्त भरून ठेवतात. साऱ्या अंगाला हळद फासतात. कपाळाला शेंदूर मागतात आणि कामेच्छा पूर्ण होण्यासाठी हट्टाने महाप्रयास सोसून अंजन साध्य करतात. होमपात्रे सत्वर तयार करण्यासाठी मुळासह वर्तमान पिंपळ तोडतात आणि आसनाखाली घालण्यासाठी फळे आलेल्या व फुले आलेल्या वनस्पती उपटतात. मंत्रबीजाचा जप करण्याकरिता मृग अस्वलांच्या प्रेताचे ओले कातडे आणतात. पातकांचे भय मानित नाहीत. अशा प्रकारे पशुपक्षी व जलचरे इत्यादी जीवांना मनस्वी पीडा देतात. इतकेच नव्हे तर ब्राह्मणाचे रक्त घेऊन सुद्धा जारण मारणाची क्रिया करतात. गायी ब्राह्मणांना अतिशय त्रास देतात. इतकेच नव्हे तर वतनवाडी संपत्ती व स्त्रीहरण करण्याकरिता स्वार्थाने त्यांचा प्राणसुद्धा घेतात. देवालयातील देवापुढे जमलेले किंवा शिवालयात शिवापुढे ठेवलेले द्रव्य अथवा पदार्थ घेण्याकरता आळस करीत नाही. इतकी त्यांची धर्मातील वासना अचाट असते. तात्पर्य, अशा रीतीने कर्म करताना त्या अकर्माच्या योगाने चंद्र जसा अमावस्येला गर्द अंधारात बुडून जातो त्याप्रमाणे तोही नरकात शिरतो. कारण अकर्म हे मोठे प्रबळ आहे. ते जीवाच्या ज्ञानाचा नाश करते आणि त्यावेळी त्याला अत्यंत मूढ बनवून नरकाच्या खळाळात घालते. त्या नरकाची स्थिती मोठी विलक्षण आहे. कोट्यावधी वर्षे तळाला जात असले तरी त्याचा थांग म्हणून उलगाडा नाही. मग वरता येणार कसा? त्यालाच अंधतम नरक म्हणतात. तो पाहिल्याबरोबर वृत्ती अंधच होऊन जाते आणि मूढपणाने बाहेर येण्याचा मार्गच विसरून जाऊन नरकात लोळत राहतात. अशा प्रकारे कर्मभोगाचा अंत होईपर्यंत अकल्प नरकच भोगीत राहतो आणि मग त्याला स्थावर अवस्था प्राप्त होते. अर्थात तो वृक्ष किंवा पाषाण होतो अशी त्याची गाढमूढ अवस्था होते. केवळ जाड्याच जड होतो. गोड सुख स्वप्नात सुद्धा दृष्टीस पडत नाही. दुस्सह दुःखच भोगीत तो राहतो. तात्पर्य, अधर्म प्रवृत्तीने वागले असता सुखाची लेशही प्राप्त होत नाही. अनिवार्य दुःख भोगीत असता त्याची सुटका म्हणून होतच नाही. उद्धवा, बाबा ऐक. जीव हा मरणधर्माला पात्र आहे. त्याच्या वाट्याला सुख म्हणून कधी येतच नाही. दुःखद स्थितीतच त्याचे नेहमी वास्तव्य असते. नरदेहाला येऊन मोठमोठी निर्दयपणाची कृत्ये करतात. त्यामुळे त्यांना उत्तरोत्तर दुःखाचीच फळे येऊन जीवाला ती मोठ्या यातना भोगावयास लावतात. मरे मरे तो भयंकर दुःख भोगतात आणि जन्मास आले म्हणजे पुन्हा तसलीच नीच कृत्ये करतात. त्यामुळे दुःखाच्या भोवऱ्यात सापडून ते आपणच घातक होतात. जे संतचरणांना विमुख होतात त्यांना स्वप्नातही सुख मिळावयाचे नाही. कामुक लोक हे क्रूर कर्मेच करत असल्यामुळे त्यांचे दुःख वाढतच असते. तात्पर्य, प्रवृत्तीमध्ये असून कामनिक कर्मे केली असता ती कर्मे विधीपूर्वक किंवा अविधीपूर्वक करो त्याला सदा सर्वदा अनिवार्य असे दुःखच भोगावे लागते. कामनिक कर्मे विधीपूर्वक केली तर स्वर्गातून पतन होते. तीच कर्मे अविधीने केली तर भयंकर नरक प्राप्त होतो. मिळून ह्या प्रवृत्तीमध्ये सकाम मनुष्याला सुख ते कोणते? आता तू म्हणशील की दिक्पालांच्या ठिकाणी नित्य मुख असेल त्यांना काही जन्म मरण नाही. त्यांच्यासारखे आपणही अमरत्व संपादन करावे म्हणजे झाले. कारण दिक्पाळांचे लोक नित्य म्हणजे शाश्वताचे आहेत. लोकपाळ आहेत तेही शाश्वताचेच आहेत. तेव्हा तेथील सुखही शाश्वताचेच असेल. पण अशी कल्पना करतात ते लोक मूर्ख होत. लोकपाळांमध्ये अमरेंद्र म्हणजे इंद्र हाच श्रेष्ठ होय. तोच मरुद्गणांचा राजा. त्याला सूर्य, चंद्र, वरुण, कुबेर, यम आदी करून सर्व मान देतात. त्याला अमरावती नगरीत सिंहासन, ऐरावतावर बसण्याचा मान, उच्चश्रावा नावाचा अश्व, ज्याच्या पुढे आपण होऊन कोतवाल घोडा झालेला, उर्वशीसारखी ज्याला भोगपत्नी, रंभा प्रमुख विलासिनी, तिलोत्तमा नृत्य करणारी आणि चिंतामणी पायाकडे लोळणारे, अष्टसिद्धींची भांडारे जेथे भरलेली, रत्नखचित जेथील वाडे,
मर्ग ज्याचे झोपाळे करून ते सुवर्णाच्या साखळदंडाने बांधलेले, वैडूर्याचे मोठे वृक्ष, कामधेनूंची खिल्लारे आणि कल्पवृक्षांचे जे जुंबाडे अथवा मंडप चौकडे शोभतात, लोकपाळ ज्याच्या पुढे हात जोडून उभे असतात, देवांची सेना हेच ज्यांचे चतुरंग सैन्य, एवढे ज्याचे ऐश्वर आणि जो स्वर्गाच्या राजाचा उपभोग घेतो, त्यालासुद्धा ब्रह्मदेवाचा दिवस पुरा झाला की माझ्या काळाची शक्ती ग्रासून टाकते. असे 1-2 नव्हे तर 14 इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात क्षयाला जातात. मग इतरांची काय कथा? ब्रह्मदेवाचे आयुष्य सर्वात मोठे म्हणतात. त्याला 2 परार्ध वर्ष आयुष्य आहे. पण माझ्या काळाची नजर पोहोचली नाही तोपर्यंत त्याच्या आयुष्याचा बडेजाव, अग्रपूजेच्या मानाची ज्याची योग्यता, जो लोकांच्या लोकपाळांचाही करता, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा माझ्या काळाची सत्ता, त्याच्या सहवर्तमान ग्रासून टाकतो. मी दंड धारण करणारा, काळाचाही आत्मा, शास्ता, नियंता, ईश्वर, अंतर्यामी राहणारा सर्वेश्वर, अत्यंत दुर्धर व सर्वव्यापक आहे. माझ्या काळक्षम मोठा भयंकर आहे. त्याला कोण आवरू शकणार? धर्माने, अर्थाने किंवा कामाने त्याचे निवारण होणे शक्य नाही. त्या प्रलयकर्त्या महाकाळालाही माझी काळसत्ता ग्रासून टाकते. माझे महाभय सर्वांनाच लागलेले आहे. मग लोकपाळांना सुख कोठचे? माझ्याच भयाने सूर्य हा लवनेमेष विपळाला पुढे पुढे सरत असतो. माझ्याच भयाने प्राण खेळत असतो. माझ्याच भयाने वारा वाहतो. माझ्याच भयाने अग्नी हा पोटामध्ये जठराग्नीच्या रूपाने राहून माझ्याच भयाने कमजास्ती न होता चतुर्विध अन्ने पचवून टाकतो. माझ्याच भयाने इंद्र हा वेळेच्या वेळी पर्जन्यधारांची वृष्टी करतो. मृत्यूही आपल्या वेळेला प्रलय करून सोडतो, कारण त्यालाही माझे भय फार आहे. माझ्याच भयाने समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करीत नाही. माझ्या भयाच्या मोठ्या शंकेने तिन्ही लोक थरथर कापत असतात. तिन्ही लोकांचा शास्ता व नियंता ईश्वर तो मी इतके सांगून जडबुद्धी कर्मठांचे कर्मठपण आणि अनिश्वरवादित्व भगवंताने छेदून टाकले. प्रवृत्तीमध्ये किती अनर्थ आहे हे मागे दाखवले आहे. तसे वैराग्य स्थापन करून निवृत्ती हीच सर्वात श्रेष्ठ आहे असे सांगितले. ऐश्वर्याचा आविष्कार करून आपले ईश्वरत्व खरे करून दाखवले. आता मीमांसकांच्या मताचा निराश करण्यासाठी तेच निरूपण पुढे चालवित आहे. मीमांसकांचे मत असे की जे जीवांना अनेकता आहे, जीवच करता असून भोगताही तोच आहे इत्यादी याचेच आता पूर्णपणे निरसन करतात. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, ही सारी 11 इंद्रिये अनेक प्रकारची भिन्न भिन्न कर्मे करतात आणि आत्मा आहे तो सर्व साक्षीत्वानेच असतो. घरात दिवा लावला म्हणजे लोक आपल्याला कामाला लागतात. तो कोणाला लागाही म्हणत नाही आणि लागू नकाही म्हणत नाही. त्याचप्रमाणे येथे जीव आहे. आता तुम्ही म्हणाल, शेतकरी हातात कुऱ्हाड घेऊन झाड तोडतो, त्याचप्रमाणे जीव हा इंद्रियांना प्रेरणा करून कर्मे करवितो. तर त्याला इंद्रियांची प्रेरकता मुळीच संभवत नाही. त्याचे खरे कारण आता तुला सांगतो, ऐक. सत्वाधिक गुण हेच इंद्रियांना प्रेरणा करणारे आहेत. जीव हा उभयतांचा साक्षी आहे. त्याला कर्माचे प्रेरकत्व नाही. आपण स्वतः स्पर्शही न करता केवळ जवळ राहूनच लोहचुंबक हा अचेतन लोखंडाला हलवितो. त्याचप्रमाणे जीव हा येथे आहे. किंवा सूर्य उगवला की लोक बरे वाईट उद्योग करू लागतात, पण त्या उद्योगाचे प्रेरकत्व सूर्याकडे नसते. तो कर्माचा साक्षी मात्र असतो. त्याचप्रमाणे जीवाला खरोखर कर्तव्यता नसते. वरवर झालेले जे काही दिसते ते केवळ मिथ्या भ्रामक होय. काविळीने ज्याचा डोळा व्यापलेला असतो त्याला चंद्रही पिवळाच दिसतो. त्याप्रमाणे जे मध्यबुद्धी आहेत त्यांनाच आत्मा हा कर्ता असा भास होतो. तो अगदी निश्चळ असल्याचे त्यांना कळत नाही. सपाट्याने ढग चाललेले पाहिले म्हणजे मुले म्हणतात की चंद्र पळतो आहे. त्याप्रमाणे मंदबुद्धी असतात तेच आत्मा हा कर्ता असे मानतात. हा उपाधीच्या योगाने त्यांना भ्रम होतो. देह हा मी आणि कर्म हे माझे हे आत्म्याला स्वप्नात सुद्धा माहीत नसते. मृगजळामध्ये राजे बुडाले हे सत्य मानण्यापैकीच हेही आहे.
तात्पर्य: आत्म्याला कोणतीही कर्तव्यता नाही, हीच गोष्ट खरी आहे. आता तो फळाचा भोक्ता आहे असे म्हणतात, ती ही गोष्ट मिथ्याच समज. स्वप्नात 1000 गायी पैदा केल्या तरी जागे झाल्यावर काही त्यांचे दुभते मिळत नाही. त्याचप्रमाणे उपाधीच्या ठिकाणी आत्मा हाही तसाच मिथ्या भोक्ता आहे. डबक्यात प्रतिबिंबवलेला सूर्य जर त्यातील चिखल सेवन करील तरच आत्मा हाही देहरूप गावातील भोक्ता आहे असे मनुष्यांनी सत्य मानावे. प्रतिबिंबित झालेला चंद्र झपाट्याने मृगजळातील माशांनी गिळू लागावा, त्याचप्रमाणे आत्मा हाही देहाच्या अभिनिवेशाने भोग भोगणारा आहे असे हवे तर समजावे. तात्पर्य: आत्मा जो भोक्ता म्हणतात ती गोष्ट उपाधीची होय आणि उपाधी ही तर मिथ्या आहे. पण आत्मा हा भोक्ता कसा होणार? यावरून खरोखर आत्मा हा भोक्ताही नव्हे आणि कर्ताही नव्हे ही गोष्ट उत्तम रीतीने सिद्ध झाली. आता जीवाला जी अनेकता आहे असे म्हणतात तीही मिथ्याच आहे असे आता सिद्ध करतात. अंतःकरणामध्ये जोपर्यंत सत्वरजतमाचा व त्यांच्या गुणकर्माचा धुमाकूळ माजलेला आहे तोपर्यंत जीवाला अनेकत्वाचा भ्रमही खराच वाटतो. अहंकारापासून तो देहापर्यंत जीवाला जोपर्यंत मीपणा भासतो आहे तोपर्यंत जीव अनेकत्व खरे मानतो. पण उद्धवा, हे खरोखर मिथ्याच आहे. ज्याप्रमाणे आपलेच तोंड आरसा हा आपल्यापुढे आणून दाखवतो त्याप्रमाणे माया ही अविद्येच्या योगाने द्वैत दाखवून देते. आरशामध्ये आपल्याला जो दुसरेपणा दिसतो त्या योगे आपण काही द्विधा होत नाही, तो भास मिथ्याच भासतो. तोच भास समोर उभा राहिला म्हणजे त्रिगुणांचे विकार एक असतानाच अनेक दिसू लागतात आणि ते गुणांच्या क्षोभाने खरे असे भासतात. ज्याप्रमाणे आपले एकच तोंड लखलखीत तरवारीत तसेच आरशात व पाण्यात पाहिले असता ते लांबट, निश्चळ व चंचल असे त्या उपाधीमुळे भासते. तात्पर्य: 3 प्रकारच्या कार्यविशेषत्वामुळे आपलेच तोंड आपल्याला 3 प्रकारांनी दृष्टिगोचर होते. त्याप्रमाणे गुणक्षोभामुळे भासणारे नानात्व खोटे आहे. वस्त्रकारामध्ये सारे सूतच विणलेले असते आणि वस्त्राकार व सुताच्या आडव्या उभ्या ओळी दिसत असतात. त्याप्रमाणे चराचरातही अनेकाकाराने एकच वस्तू भरलेली आहे. सारखेच ऊस केला तर वरील कठीण साल व आतील चिपाडे टाकून मधील रस पिळून घ्यावा व अशा प्रकारचा त्रिगुण दोष त्यात नसतो. त्याप्रमाणे परमात्मा श्रीहरी हा चराचरांमध्ये एक अद्वितीय भरून राहिलेला आहे. सत्वादी गुणांच्या क्षोभामुळेच त्याच्यामध्ये अनेकत्व असल्याचे भासते. ज्याप्रमाणे बहुरूपी आपल्या एकाच देहाने अनेक सोंगे घेतो व तितके काही त्याचे देह नसतात, तो एकीएक अद्वैतच असतो. त्याप्रमाणे सच्चिदानंद श्रीहरी हा आत्मरूपाने चराचरामध्ये एकच असून अनेक रूपांनी भासतो. हेच द्वैतामध्ये अद्वैत होय. जीव हा अद्वैतरूपी आहे हे आपल्या मनाला पटले, पण तेथे एक शंका मनात उत्पन्न होते. तूच म्हणतोस की जीव हा परतंत्र आहे आणि आता म्हणतोस की अद्वैत असल्यामुळे स्वतंत्र आहे. हे बोलणे परस्परांशी विरुद्ध आहे. ते खरे मानावे. अद्वैतपण प्रतिपादन करतोस आणि माझे लोकपाळांनाही भय आहे असे म्हणतोस, हे काही आम्हाला पटत नाही. कारण अद्वैताला भय कशाचे? उद्धवा, अशा रीतीचा संशय जर तुझ्या मनात आला असेल तर तो मात्र तुझ्या मनाला शिवू देऊ नकोस. त्यातील खरे मर्म आता ऐक. जीव हा उपाधीशी जो जो तादात्म्य पावतो तो अनेकत्वाचा भास होऊ लागतो आणि अनेकत्वाचा भास होऊ लागला की तेथे परतंत्रता आलीच. येथे मग ईश्वर सत्ता नियामक होते. असंख्य सेना जमा झाली तर एका सेनापतीशिवाय व्यर्थ होते. रसाळ आंबा पिकला की त्यापाशी राखण ही चांगलीच पाहिजे. त्याप्रमाणे जीवाला जोपर्यंत अनेकता भासते तोपर्यंत सृष्टीला उपत्तीकर्ता, संहारकर्ता व नियंता सर्वथेय ईश्वर असतोच आणि जीवाला परतंत्रता असतेच. अनेकपणामुळे परतंत्रता प्राप्त होते म्हणून ईश्वर हा नियंता असतो. अशी ईश्वराची सत्ता पाहिली की साऱ्या जीवांना भय वाटते. माझ्या ईश्वरी सत्तेच्या भीतीने यमसुद्धा थराथरा कापतो. मग इंद्रादिकांची कथा काय? ब्रह्मदेवसुद्धा
माझा धाक वाहतो. माझी अत्यंतिक प्रळयाची सत्ता हरिहरांच्या मस्तकावरही आढळते. अनेकत्वाचा संहार करणारा खरोखर महाकाळ तो मीच आहे. म्हणून अनेकत्व जोपर्यंत आहे तोपर्यंत काळाचे भयही दुस्तर आहे. आणि हे अनेकत्व जेव्हा नाहीसे होते तेव्हा मग काळ तरी नाश कशाचा करणार. तात्पर्य, अनेकत्वाच्या मध्यावरच ईश्वरभयाची काळसत्ता आहे. उद्धवा, त्या अनेकत्वानेच सर्वथैव जीवाला परतंत्रता आहे. समजलास? अनेकत्व जेव्हा नाहीसे होते तेव्हा काळच नाहीसा होतो. मग भय ते कशाचे? परच नसला म्हणजे परतंत्रही होत नाही. एकत्वामध्ये स्वानंद असतो. द्वैत्वाचा मळच जेव्हा उठत नाही तेव्हा सारी सृष्टी ऐकरूपानेच त्याला दिसू लागते. तेव्हा आत्मज्ञानाने करून हा म्हणता स्वानंदाच्या कोटीच्या कोटी उपभोगावयास मिळतात. ज्या सुखाची मर्यादा देशाने किंवा कालाने कधीच करता येत नाही त्या सुखाची संपत्ती निरंतर अद्वैताने भोगावयास सापडते. निजात्मज्ञानाने अलौकिक आणि दुजेपणा नसलेले अद्वैत सुख सोडून देऊन परममूर्ख कर्मवादी अनेक प्रकारच्या लोकांची इच्छा करतात. मागे कर्मवादी किंवा कर्मठ हे लोकप्रवृत्तीच अत्यंत श्रेष्ठ आहे. याकरता कर्मे करूनच उत्तमोत्तम भोग भोगावेत असे म्हणाले होते. त्याचेच ह्यात खंडन करून उद्धवाच्या मनात अद्वैत भावना दृढतर ठसण्याकरिता भगवान तेच निरूपण पुढे सांगत आहे. ज्यांच्या ठिकाणी गुणवैषम्य असते तेच लोक भोगाविषयी आसक्त असतात असे समज. तेच देहाने यागादिक कर्मे करून भोगाचे स्थानही मिळवतात. परंतु ज्या ज्या लोकांना ते जाऊन पोचतात तिकडून त्या याज्ञिकांना पतन होण्याचा धाक असतोच. तेव्हा तो लोकही अश्वासतच आहे हे मनात येऊन त्या लोकांचा अधिपतीही दुःखातच असलेला दृष्टीस पडतो. ते पदही जाते, ते लोकही जाते. भोगकर्माने भोगही नाहीसे होतात आणि केलेले कष्ट व्यर्थ जाऊन अधःपतनाने दुःखी होतात. जखमी झालेल्या मनुष्याला चाबकाने मारले असता जसे असह्य दुःख होते त्याप्रमाणे त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये गिरक्या खाताना अतिशय दुःख होते व तो अधोर गर्भवास भोगतो. रहाटगाडयाचे पोहरे एकदा रिकामे होतात, एकदा भरतात, त्याप्रमाणे हाही जन्मापासून मरणापर्यंत अविश्रम फिरतच राहतो. विंचू चावून तळमळत असलेल्या दाढीला आणखी आग लावावी त्याप्रमाणे भोगक्षयाने पतन पावलेल्या आणखी गर्भाचीही पीडा होते. स्वर्गादी लोकांची अनित्यता कळत नाही म्हणूनच त्यांना अतिशय दुःख भोगावे लागते. संसाराच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे दुःखप्राप्ती हेच त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळते. ज्या लोकांमध्ये भोग भोगाव्यास मिळतात व लोक भोग अनित्य म्हणावे तर असे म्हणणेही योग्य नाही. कारण भोगलोक जर खरे असते तर त्यांना अनित्य असे म्हटले असते. दोरामध्ये जसा सर्पाचा भास होतो त्याचप्रमाणे हे 14 लोक आहेत. तो सारा मायेचाच विलास असल्यामुळे सुखाचा लेश तरी तेथे कशाचा. केवळ जे माईक, जे भोगसुख कोठले कर्मठ लोक शुद्ध मूर्ख असतात म्हणून माईक विषयांची ते इच्छा करतात. मृगजळाचे तळे भरल्याने जर भात आणि केळी पिकती तर विषय भोगापासून सुख प्राप्त झाले असते तर ते भ्रांतांना कळत नाही. जग तर सारे गजबजलेले दिसत आहे, त्याला माईक कसे म्हणावे असे तू म्हणशील तर तेच तुला सहज रीतीने कळेल असे आता सांगतो ऐक. संसार हा निखालस मायामय असून काल्पनिक आहे, कारण तो अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे. चित्तात विकल्प असल्यामुळे तो एकाला अनेक असे म्हणतो. धोत्र्याचे बी खाल्ले म्हणजे शहाणे मनुष्यही जसे वेडे बनून जाते आणि मग त्याला नसलेले ससे, मासे, गायी व सर्प इत्यादिकांचा भास होऊ लागतो, त्याप्रमाणे मायेच्या पाशात गुंतून अत्यंत भ्रम झाला म्हणजे नसलेले अनेकत्व चित्ताला भासू लागते. आकाशातील ढगांकडे पाहिले म्हणजे शोभिवंत नगरे आणि किल्ले दिसू लागतात किंवा अंधारात डोळ्यांना दोर दिसला तर तो म्हणतो की हा काय सर्प आहे, ही काय काठी पडली आहे का, फुलाची माळ आहे किंवा कोणी श्री मोत्यांचा हार विसरून गेली आहे. त्याप्रमाणे मी निजात्मा पुरुषोत्तम सर्वत्र असता त्या मला नाना प्रकारची रूपे, नामे व कर्म करपून मला काळ
आत्मा, वेद, स्वभाव, धर्म इत्यादी म्हणतात. प्रकृतीला क्षोभ करणारा म्हणून मला काळ म्हणतात. प्रकृतीचा नियामक म्हणून मला आत्मा असे म्हणतात. कर्माचा बोध म्हणून वेद असे म्हणतात आणि अष्टष्टाचा द्योतक म्हणून धर्म असे म्हणतात. अदृष्टाला दृष्ट करून त्याचा भोग देतो म्हणून त्याला धर्म असे म्हणतात. आता स्वभाव ज्यावरून म्हणतात ते त्याचे कारणही सहज ऐकून ठेव. आत्मा भोगता हाच स्वभाव होय. त्या परिणामाने देवादिदेव आत्मा भोगता स्वभाव इत्यादिकांचे कारण होतो. त्या परिणामाला स्वभाव असे म्हणतात. अनेक प्रकारचे लोक प्राप्त होणे हे अदृष्टांचे फळ आहे. मला लोक म्हणण्याचे कारणही हेच आहे. तात्पर्य मला एकालाच मूर्ख लोक अनेक असे व्यर्थ मानतात. अनेक रंगाच्या झांकीने भिंतीवर यथातथ्य चित्र काढलेले असते. त्यामुळे भिंत नाना रूपात्मक दिसते, पण ती एकरूपच असते. त्याप्रमाणे नाना प्रकारची रूपे व नाना प्रकारचे धर्म, नाना प्रकारची नामे व नाना प्रकारचे कर्म ही सारी सर्वता मी सर्वोत्तम आत्मरामच आहे. माझ्याशिवाय रिकामी अशी अणुभरसुद्धा जागा नाही. साऱ्या देहांमध्ये सदा सर्वदा मी सर्वात्मा व्यापून राहिलेला आहे. समुद्रामध्ये जशा लाटा दिसतात त्याप्रमाणे माझ्यामध्ये हे सारे जग दिसते. पण हे जग नव्हे तर मी स्वतः आहे आणि अव्यंग सुख माझ्याच ठिकाणी आहे. मी शुद्ध बुद्धामुक्त स्वभाव आहे. त्या मला नाना प्रकारची नावे ठेवतात. उद्धवा, ज्याचा जसा भाव असतो त्यालाच तसा मी देव होतो. ज्याच्यामध्ये नास्तिकपणा असतो त्याला मी कधीच कोठेही नसतो आणि ज्याच्या मनात आसक्त बुद्धी असते त्याच्यासाठी मी सर्व ठिकाणी उभा राहतो. भक्तिभावाने जो मला जेथे पाहतो त्याला मी तेथेच असतो हे पहा. माझी प्राप्ती होण्याला फारसे प्रयास नको आहेत. मी सर्वात्मा सर्वव्यापक असा एकच आहे. असा ज्याचा निश्चयात्मक भाव असतो तोच एक माझा आवडता भक्त आणि तोच माझा ज्ञानाचा तिलक होय. तो आत्मा आणि मी त्याचा देह, मी ध्याता आणि तो माझे ध्येय, मी ज्ञाता आणि तो शुद्ध ज्ञेय, इतका तो आम्हाला आवडता असतो. उद्धवा, एकात्म भक्ती हीच. ज्ञानसंपन्न ज्ञाते ह्याच भक्तीने माझे भजन करतात. त्याचमध्ये माझ्यामध्ये अभेद प्रीती असते. याकरता तूही ह्याच रीतीने भजन कर. परमात्मा एक नित्य व शुद्ध आहे. त्याला मायामय संसारबंध नाही आणि देहसंबंधही मिथ्या आहे हे लक्षात ठेव. हाच माझा खरा आत्मबोध होय. मिथ्या संबंधच जीवाला पडतो व नडतो तेव्हा आत्मज्ञानाने त्याची मुक्ती होते. हे तुझ्याजवळ पूर्वी बोललेलोच आहे. तीच गोष्ट अन्य मताचा निराश करून दृढ केली. 14वा श्लोक धरून 34व्या श्लोकापर्यंत मीमांसकांच्या मताचे सविस्तर खंडन केले. याप्रमाणे विरुद्ध मताचे निरसन करून अद्वैत्वाची दृढतर स्थापना केली. हेच चराचरात श्रेष्ठ असे खरे आत्मज्ञान होय. असे हे शुद्ध व पवित्र अद्वैत ज्ञान श्रवण करून उद्धवाला मोठा आनंद झाला आणि अंतःकरणामध्ये हर्ष दाटून येऊन त्याने श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहिले. त्याच्या प्रेमाला भरते आले. त्याचे चित्त चिंतनालाच विसरले. त्यावेळी त्याच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. त्यामुळे आपल्याला तो विसरून गेला. उद्धवाला क्षणभर बेभान अवस्था प्राप्त झाली. तितक्यात सावध होऊन तो श्रीकृष्णाच्या समोर स्थित झाला. अद्वैत भजनाने जे भजतात तेच भक्त कृष्णाला आवडतात. तेव्हा असे अद्वैत भजन मला कसे प्राप्त होईल म्हणून तो श्रीकृष्णाला विचारू लागला. उद्धव म्हणाला, हे कृष्णनाथा, आत्मा हे देहामध्ये असताना खरोखर बंधन पावतो का मुळीच पावत नाही? गुण असताना मुक्ती मिळते का गुण गेल्यावर मुक्ती मिळते? हेच मला निश्चित आणि मोकळ्या मनाने सांगावे. गुण असतानाच मुक्ती घडेल हे बोलणे अगदीच असंबद्ध आहे. कारण ज्वर असताना कधी आरोग्य घडणे शक्य नाही किंवा कीड लागल्यावर काही झाड वाढवायचे नाही. दंडाला दगड बांधून समुद्रात पोहणार कोण? त्याप्रमाणे देहात 3 गुण नांदत असतात. मुक्तपणा कसा येणार? रजत मादिक जे गुण आहे
त्यांचे कार्य देह आहे म्हणून तो हटकून गुणासारखीच अनेक कर्म करतो. म्हणून त्या कर्माचे फळ हे सुखदुःख ते अचूक भोगणे भाग पडते आणि गुणांना तर मुक्ती प्राप्त व्हावयाची नाही असे ज्ञाते लोक म्हणतात. श्रीकृष्णा, गुण गेल्यावर मुक्ती मिळेल म्हणावे तर तसेही घडणे शक्य नाही. हे करुणा निघे त्याविषयीची ही विनंती करतो ती ऐकावी. देहाची इंद्रिय हे गुणांचे कार्य आहे. ते गुण गेल्यावर देह राहतो म्हणणे म्हणजे भूमीशिवायच वृक्ष होतो असे म्हणण्यासारखे ते बोलणे अगदी विसंगत आहे. कारण जाऊन कार्य मात्र राहिले असे कधी म्हणता येईल काय? गुण गेले की त्यांच्याबरोबर देहच जाणार, मग मुक्ती वागणार तरी कसा? तात्पर्य, गुण हे असले तरी किंवा नसले तरी मुक्ती म्हणून कधीच घडावयाची नाही असे मला वाटते. म्हणून हे कृष्णनाथा, याचाच खरा विचार मी तुला विचारतो. हे जगन्नाथा, पुन्हा मी आपल्याला अशी विनंती करतो की गुण आणि आत्मा हे खरोखर कधी एकत्र राहावयाचे नाहीत. मृगजळाचे तळे भरलेले असले तरी त्या जळात काही चंद्रबिंब प्रतिबिंबित होणार, त्याप्रमाणे आत्मा कधी गुणांनी बद्ध होणार नाही. कारण गुणांना स्पर्शही न करणे हा त्याचा स्वभावधर्मच आहे. गुण म्हणजे अज्ञानाची रात्र आणि आत्मा हा स्वयंप्रकाश असा सूर्य आहे. त्याच्यासमोर ते येणार तरी कसे आणि त्याला बाधणार तरी कसे? अंधार जर सूर्याला गिळेल, कावळा जर कैलासाला जाईल, बागुल बाबा जर मारुतीला जर्जर करील किंवा मुरकूट जर हत्तीला खाऊन टाकील, माशीच्या पंखांनी जर आकाश उडून जाईल, मेरू जर सगळ्या डबक्यामध्ये बुडून जाईल किंवा मृगजळात जर तारू बुडेल तरच आत्मा गुणामध्ये बद्ध होईल. आकाश ज्याप्रमाणे जाळ्यात सापडत नाही त्याप्रमाणे आत्माही गुणसमुदायात सापडत नाही. मग सुखदुःखाचा अनुभव गुणांच्या धामधुमीत कसा भोगील? अशा प्रकारे विचार केला असता आत्म्याला मुळी बंधन घडत नाही. मग मुक्तीची गोष्टच उगीच कशाला बोलावी? तेव्हा हे श्रीकृष्णनाथा, बुद्धमुक्त अवस्था कोणास असते ते सांगावे. सारांश, येथे बंधन घडण्याला कारण काय आणि मुक्ताचे लक्षण तरी कोणते? मिळून बद्धाचे आणि मुक्ताचे सविस्तर लक्षण मला निवेदन करावे. हे श्रीपती, आता मला बद्धाची आणि मुक्ताची स्थिती सांगावी. ते दोघे कोणत्या लक्षणांनी आणि कसे ओळखता येतील? तसे विदेहास्थिती प्राप्त झाल्यानंतर ते देहामध्ये कसे वागतात? गुणातीतता आपल्या अंगी येऊन ते गुणामध्ये कसे वर्तन करतात? मुक्तदशा प्राप्त झाल्यानंतर देहाने भोग तरी भोगतात कसे? त्यांच्या त्यागाचा ठसा तरी काय असतो? श्रीकृष्णा, तोही सांगावा. त्यांच्या निद्रेचे लक्षण काय? बैठक कशी? आसन कसे? पूर्ण ब्रह्म जाणल्यानंतर त्यांचे जाणे येणे तरी कसे काय असते? अशी जी काही मुक्तांची लक्षणे असतील ती आणि बद्धांची त्याहून विचित्र असणारी कृपा करून देवांनी मला सांगावीत. हे सर्वश्रेष्ठा वैकुंठाधिपते गोविंदा, या प्रश्नांच्या उत्तरांची मला अतिशय उत्कंठा लागून राहिलेली आहे. आपण प्रश्नाचे समर्पक उत्तर देण्यामध्ये श्रेष्ठ हा गुणांचा संबंध अनादिकालापासून चालत आलेला आहे आणि त्यामुळे आत्मा हा नित्यबंध झालेला आहे. म्हणून नित्यमुक्त हा शब्दच मुळी असंबंध दिसतो. आत्म्याला जर नित्यमुक्तता असेल तर बंधनाचे नावही काढावयाला नको. बद्ध आणि मुक्त एकालाच म्हणावे तर श्रीकृष्णा मला भ्रम वाटतो. श्रीकृष्णा, आत्मा तर खरोखर एकच आहे. त्या एकालाच बंधन आणि मुक्ती या दोन्ही अवस्था कशा बरे असतील? जो तृप्त झालेला तोच भुकेला, जो जागा तोच निजलेला, जो जिवंत तोच मेलेला, हे बोलणे खरे कसे मानावे? काळे तेच पांढरे, डोळस तेच आंधळे, अर्धे तेच सगळे असे म्हणता येईल. कुहिरीच्या वेलीच्या केळी कशी होतील? खारट तेच अळणी, कोरडे तेच पाणी, थंडगार तेच भयंकर अग्नी, मुके तेच बोलघेवडे असे कसे म्हणता येईल? लुगडेच नग्न म्हणून लाजाळू, अन्नच भूक लागण्याने भुकाळू, मुक्तीचा दुष्काळ, कापराला सुगंधच मिळेना, त्याप्रमाणे संत तेच अनंत, अद्वैत तेच द्वैत्य, त्याप्रमाणे हित हे अनहित असे
आता आम्हास वाटू लागले आहे. आत्मा हा नित्यमुक्त असून तो शुद्ध व बुद्ध ज्ञानस्वरूप आहे असा आपणच मला बोध केला आणि तोच गुणांच्या संगतीने बद्ध होतो असे म्हणतात. यामुळे मी तर मोठ्या बुचकळ्यात पडलो आहे. देवा, एकालाच बंधन आणि मुक्ती एकाच वेळी घडेल तरी कशी? हे अनंता, आपण कृपाळू आहात, तेव्हा त्यातील खरे काय ते मला सांगावे. आपण मुक्ती ही आगंतुक आहे असे म्हणाल तर मोक्षाला अनित्यत्व आले, तसेच बंधनाला आगंतुक म्हटले तर त्याला आदी आहे असे कसे होते? पूर्वी बंध हा नव्हताच, तो आजपासून उत्पन्न झाला असा त्याला आधीपणा सांगितला तर तो शास्त्रांतांच्या विरुद्ध होईल. मुक्ती ही अनादी व बंधनही अनादीच असल्याबद्दल श्रुतीवरून, स्मृतीवरून व शास्त्रावरूनही सिद्ध आहे. आणि आत्मा तर एकच असून त्याला या दोन अवस्था आणि त्याही परस्पर विरुद्ध हे बोलणे किती विलक्षण आहे. बद्धता बळावली तर ती मुक्तीला छळील आणि मुक्ती खवळली तर ती बंधनाला गिळून टाकील. अशा या परस्पर विरोधी स्थिती हे देवा आत्म्याजवळ राहतात तरी कशा? जर संध्याकाळी पहाट होईल तर विद्या आणि अविद्या एकच होईल. सूर्य जर अंधाराची मोठ बांधील तर ह्या अवस्था आत्म्याजवळ राहतील. हिंगाला जर कापराचा वास येईल तर अविद्या विद्येमध्ये पडेल. ससा जर सिंहावर चाल करून जाईल तरच या अवस्था आत्म्यापुढे येतील. उद्धव म्हणाला, हे कृष्णनाथा, ह्या दोन अवस्था कसल्या हे समजले की त्याच वेळी मुक्तीही हाताला आली असे मी निःसंशय समजतो. पुन्हा तो म्हणाला, हे देवा, तूच मोक्षाचा दाता आहेस, याकरता त्या अवस्था मला स्पष्ट करून सांगाव्या असे म्हणून त्याने चरणावर मस्तक ठेवले. उद्धवाचा हा मार्मिक प्रश्न ऐकून नारायणाला फार संतोष झाला. आता माझा उद्धव ज्ञानी झाला हे त्यांच्या मनात येऊन ते जगज्जीवन आनंदाने डोलू लागले. परमार्थाबद्दल त्यांची अत्यंत तळमळ पाहून आणि प्रश्नाचे महत्त्व लक्षात आणून प्रेमाने उद्धवावरून ते काया कुरवंडी करण्याच्या बेतात आले. भगवान भक्तांचे वचन कधी उल्लंघन करीत नाही, त्याप्रमाणे त्यांनी आपल्या गुह्य ज्ञानाचे भांडार खुले केले. खरोखर परमेश्वर प्रसन्न झाला की तो भक्तावर अपरंपार कृपा करतो. उद्धवाचा प्रश्न खोल असल्यामुळे जगज्जीवन कृष्णकृपेने द्रवाला एका जनार्दन विनयाने कळवतो की तो आनंदाचा मेघच भरून आला. त्याच्या वृष्टीने आता शिष्य रूप नदीला आनंदाचा मोठा पूर येईल. तेणेकरून शिष्य ज्ञानगंगेच्या समुद्राला जाऊन मिळेल. संसाराची अस्था सोडून देऊन तो भक्तिमार्गाला लागला तोच या भागवताचा अधिकारी होय आणि तोच परमार्थाचा खरा ग्राहक. आणि ज्याच्या पोटामध्ये संसाराचीच चिंता आहे त्याच्या मनामध्ये ही कथा ऐकताच विपरीत भावना उत्पन्न होईल. कारण चित्त ज्या वस्तूंचे चिंतन करते तद्रूपच ते होत असते. चित्त जोपर्यंत सावध व स्थिर नाही तोपर्यंत भागवत समजावयाचे नाही. तसेच श्री गुरु वाचून भागवताचा अर्थ प्राण्यांना मुळीच कळावयाचा नाही. संसारापासून जो विरक्त होईल, गुरुचरणी जो अत्यंत अनुरक्त असेल त्यालाच फक्त परमार्थ प्राप्त होईल आणि त्यालाच भागवत फलद्रूप होईल. श्रीकृष्णाचे मुख पाहूनच उद्धवाला नित्य नव्हे समाधी सुख प्राप्त होत असे तरी आणखी श्रवणाची त्याला श्रद्धा होतीच, इतकी त्याची आवड थोर. वेदांनी प्रतिपादन केलेला ज्ञानस्वरूप परमात्मा जो श्रीकृष्ण याचे गुह्य ज्ञान पुन्हा पुन्हा ऐकावयाला मिळावे म्हणून त्याने अत्यंत योग्य असा प्रश्न केला. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा आता विद्येचा व अविद्येचा निराश सांगेल. तो पुढचा अध्याय अत्यंत सुरस आहे. याकरता श्रोत्यांनीही माझ्याकडे लक्ष द्यावे. त्या श्रीकृष्णाच्या आणि उद्धवाच्या संवादातील पुढील कथा फार मनोल्हाददायक आहे. यास्तव एका जनार्दनामध्येही महाज्ञान व परमार्थानंद प्रकट होईल. याप्रमाणे श्री भागवत एकादश स्कंदातील श्री एकनाथ कृत टीकेचा 10वा अध्याय समाप्त झाला. ओम तत्सम. श्रीकृष्णार्पणमस्तु.